नमस्कार. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सारे काही सुखाचे समाधानाचे चालले असताना काही जणांचे पाऊल वाकड्या वाटेवर पडते आणि आयुष्याचा प्रवासच बदलून जातो. कर्नाटक राज्यातील एका विवाहितेच्या बाबतीत असेच काहीसे घडले. ती सुखवस्तू घरातील सुंदर तरुणी होती. तिचा पती राजकारणात सक्रिय होता. समाजात मान होता. पैसा, अडका, मालमत्ता, रूप, मनासारखा संसार, पतीचे सुख सगळे काही तिच्याकडे होते. पण ती तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या एका तरुणाच्या संपर्कात आली. तिथेच तिचा पाय घसरला. तिचा त्या तरुणाला नाद लागला. ती इतकी नादावली की पती नसताना प्रियकराला घरी बोलावून शरीर सुख घेऊ लागली. हे तिच्या सासऱ्याने पाहिले. घरात वाद सुरू झाला. पती तिला हाकलून लावले. ती प्रियकरासोबत राहू लागली. आता तिला प्रियकराकडून सुख हवे होते, तसेच पतीच्या मालमत्तेत वाटणी हवी होती. पण तिचा पती तिला वाटणी कशी देईल? यातून सुरू झालेल्या वादात तिच्या पतीचा बळी गेला. या खुनाच्या आरोपाखाली ती, तिचा प्रियकर आणि सुपारी घेणारे 4 मारेकरी गजाआड झाले. हीच घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही घटना आहे रामनगर जिल्ह्यातील मकाली येथील. येथे लोकेश हे पत्नी चंद्रकला, मुले आणि आपल्या वडिलांबरोबर राहत होते. ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना समाजात मान सन्मान होता. तेथील मकाली ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा सधन होती. त्याच्यामुळे घरात कशाचीही कमतरता नव्हती. त्यांच्या लग्नाला आता 13 वर्ष झाली आहेत. तसेच त्यांचा सुखासमाधानाचा संसार चालू असताना हल्ली अधूनमधून पत्नी चंद्रकला हिच्यासोबत त्यांचा वाद होत होता. याला कारणही तसेच होते. 2-3 वर्षापासून चंद्रकलाच्या वागण्यात आणि राहणीमानातला बदल त्यांना दिसत होता. ते तासनतास कुठल्या तरी माणसाबरोबर बोलत असल्याचे लोकेश यांना लक्षात आले होते. त्यांनी याचा जाब विचारला असता ती त्यांनाच, तुम्ही माझ्यावर उगीच संशय घेऊन मला बदनाम करत आहात असे म्हणू लागली. तिने कितीही साळसूदपणाचा आवा आणला तरी लोकेश यांच्या मनातील संशय काही कमी होत नव्हता. त्यांची पक्की खात्री झाली होती की तिचे मंड्या येथील नविले गावातील योगेश या तरुणाबरोबर संबंध आहेत म्हणून. चंद्रकला ही 33 वर्षाची देखणी तरुणी होती. ती विवाहित असली तरी, तिला मुले असली तरी तिची जवानी कायम होती. सधन परिस्थिती असल्याने व नीटनेटके राहणीमान असल्याने तिची जवानी उठून दिसत होती. सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो पाहून अनेक जणांची नियत बदलत होती. यातच एक तरुण होता योगेश. याने तिच्याशी चॅटिंग करत ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही समजले नाही. आता तो तिच्या घरी येऊ लागला. ती त्याच्याबरोबर फिरायला पण जाऊ लागली. लोकेश कामानिमित्त नेहमी बाहेर असे. ही संधी साधून घरातच चंद्रकला योगेशबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवू लागली. कसलीही भीती न बाळगता ते दोघे आता काम क्रीडेत म्हणजे शारीरिक संबंधात रंगून जात होते. त्या दोघांचा हा नंगा नाच एकदा तिच्या सासऱ्यांनी पाहिला. आपली सून आपल्या घरात परपुरुषासोबत नग्न अवस्थेत शरीर संबंध करत असल्याचे पाहून त्यांचा पारा चढला. त्याने त्या दोघांवर राग व्यक्त केला. पण ते वृद्ध असल्याने त्या दोघांनी त्यांनाच गप्प बसवले आणि या प्रकाराची वाच्यता केल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशी धमकी दिली. त्या दोघांसमोर ते गप्प बसले. पण मुलगा लोकेश येताच त्यांनी त्याला सगळा प्रकार सांगितला. आपल्या बायकोचा प्रताप ऐकून लोकेश यांचा राग आला. त्यांनी तिला जाब विचारला, पण ती कानावर हात ठेवत असल्यामुळे संतप्त लोकेश यांनी पती चंद्रकलास हिला घरातून हाकलून लावले. पतीने घराबाहेर काढल्याचा तिच्यावर काही परिणाम झाला नाही. ती थेट प्रियकर योगेशकडे गेली. तिथून चंद्रकला आणि योगेश हे जोडपे बंगळूरला जाऊन एकत्र राहू लागले. आता एकत्र राहत असल्यामुळे त्यांना रान मोकळे झाले होते. ती योगेशबरोबर मौज मजा करत होती. मकाली गावात त्या दोघांच्या संबंधांची चर्चा होऊ लागली होती. तिच्या या वागण्यामुळे लोकेश यांची प्रतिमा धुळीला मिळालेली होती. या सगळ्या प्रकरणाने लोकेश यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. अखेर त्यांनी बंगळूरला येथे जाऊन
तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. योगेश बरोबरचे संबंध तोडण्याचा सल्ला पण दिला, परंतु तिने सल्ला धुडकावला. इतकेच नाही तर तुमच्या प्रॉपर्टीमधील माझा हिस्सा मला मिळाला पाहिजे आणि मी तुम्हाला सोडून प्रियकरासोबतच राहणार आहे, असे तिने ठणकावून सांगितले. एकतर आधी तिचे विवाहबाह्य संबंध तोडून आपल्या बरोबर राहावे, तर आपल्या प्रॉपर्टीतील हिस्सा सोडून द्यावा, अशी अट लोकेश यांनी तिला घातली. अखेर तर तिला प्रॉपर्टी पाहिजेच होती, परंतु नवरा नको असल्यामुळे दोघांमधील भांडणे वाढली होती. ही भांडणे मिटवण्यासाठी लोकेश हे तिला भेटायला म्हणून आठवड्यातून 2दा बंगलोरला जात येत असे. त्यातच लोकेश यांनी डोडाबळापुराजवळील कन्ना होसळ येथे एक जागा विकली. या जागेची रक्कम जवळपास 2 कोटी रुपये त्यांना मिळाली होती. याची माहिती चंद्रकला लागल्यावर तिने त्यांना मिळालेल्या रकमेवरून लोकेश यांच्याबरोबर भांडण काढले. त्यातील काही रक्कम ती मागू लागली होती, पण लोकेश यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने त्यांना कायदेशीर नोटीस बजावली. या नोटिसीला लोकेश यांनी उत्तरही दिले. लोकेश यांच्याकडे चंद्रकलाचा तिच्या प्रियकरासोबत असलेल्या संबंधांचा पुरावा होता. त्यांनी या पुराव्याच्या आधारे नोटिसीला उत्तर देत रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे तिच्या रागाचा पारा चढला. लोकेश जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला प्रॉपर्टी मिळणार नाही हे तिला कळून चुकल्यामुळे तिने प्रियकर योगेश याच्याबरोबर मिळून पती लोकेश यांच्या हत्येचा कट रचला. या दोघांनी मिळून लोकेशांना मारण्याची सुपारी दिली. एकीकडे पती पत्नीमध्ये कायदेशीर लढाई सुरू होती. दोघेही कोर्टात तारखेला येत जात होते, तर दुसरीकडे ती प्रियकरासोबत पतीचा खून करण्यासाठी कट रचत होती. त्यासाठी तिने तिचा प्रियकर योगेशने आपल्या मित्र शांताराजू याला बोलावून लोकेशच्या हत्येची 5 लाख सुपारी दिली. शांताराजू याने आपले मित्र शिवलिंग, चंदनकुमार आणि सूर्यकुमार यांना लोकेशच्या हत्येत सहभागी करून घेतले. चंद्रकला, योगेश आणि सुपारी घेणाऱ्या चौघांनी मिळून लोकेश यांच्या हत्येचा प्लॅन रचला. लोकेश यांना कुठे मारायचे, कसे मारायचे, हत्या करून त्यांचा आत्महत्या दाखवायची, असा सगळा प्लॅन रचला. 23 जून 2025 रोजी चंद्रकला हिने पती लोकेश यांना केस संदर्भात चर्चा करायची आहे म्हणून बंगळुरू येथे बोलावले. त्या दिवशी ते मकाली येथून आपल्या काळ्या रंगाची कार घेऊन बंगळुरूला आले. ते चंद्रकलाला भेटले. हा वाद मिटावा असा त्यांचा प्रयत्न होता, पण चंद्रकलाच्या मनात वेगळेच होते. तिने उशिरापर्यंत त्यांना बोलण्यात गुंतून ठेवले आणि नंतर वाद घालण्यास सुरुवात केल्यामुळे लोकेश हे रात्री उशिरा बंगळुरूहून परत मकाली येथे जाण्यास निघाले. रात्री ते कारने त्यांच्या कोसारपुरा येथील कारवा धरण रस्त्यावर आले असताना त्यांच्या मागून एक कार आली. ती कार त्यांच्या कारच्या आडवी घालून कारमधील लोकांनी त्यांना थांबवले. कारमधून 5-6 जण उतरले. त्यांनी लोकेश यांना कारमधून बाहेर काढून मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत आणि झटापटीत लोकेश हे मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटून पळून जात असताना खाली पडले. त्यावेळी शांताराजूने आपल्याकडील विषाची बाटली लोकेश यांच्या तोंडात जबरदस्तीने ओतली. त्यांना जबरदस्तीने चौघांची विष पाजले. विष पोटात गेल्याने ते तडफडू लागले. हा सगळा खेळ दुसऱ्या कारमध्ये बसून चंद्रकला आणि तिचा प्रियकर योगेश पाहत होते. काही क्षणातच योगेश यांनी लोकेश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री करून चौघा मारकऱ्यांनी चंद्रकला आणि योगेश यांनी तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक नागरिकांना एका इसमाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. त्यांनी या घटनेची माहिती डोड्डी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाशेजारी एका विषाची बाटली पडलेली होती, परंतु त्या बाटलीचे टोपण आसपास कुठे सापडले नाही. मयत इस्माच्या पायात एकच चप्पल असल्याने पोलिसांना शंका येत होती. सकृतदर्शनी घटनास्थळावर सापडलेल्या वस्तूंवरून त्या इस्माने विष पिऊन आत्महत्या केल्याचे वाटत होते, परंतु विष पिल्यानंतर त्या बाटलीचे झाकण कुठेतरी त्या इस्माने टाकून दिले पाहिजे अशी शंका पोलिसांना येत होती. तसेच मयताच्या पायात एकच चप्पल कशी हाही प्रश्न होता. मयत इस्माची ओळख कारच्या नंबरवरून पटवली. ते मकाली गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य लोकेश असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्यांची पत्नी चंद्रकला आणि वडील मोठे गौडा यांना माहिती दिली.
तेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चंद्रकला मोठ्याने रडण्याचे नाटक करू लागले. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला आणि श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला आणि आत्महत्या म्हणून पोलीस स्टेशनला नोंद केली. परंतु या घटनेचा तपास करत असताना ही आत्महत्या नसून खून असल्याचा पोलिसांना संशय बळावू लागला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लोकेश यांच्या छातीवर मारहाण झाल्याचे तसेच त्यांना विषबाधाही झाल्याचे नमूद केले होते. पोलीस या घटनेचा तपास जवळजवळ महिनाभर करत होते. चंद्रकलाकडे पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. तिच्या जबानीत विसंगती जाणवत होती. पोलिसांनी लोकेशचे वडील मोठे गावडा यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी चंद्रकलेचा भांडाफोड झाला. त्यांनी पोलिसांना सांगितले की सून आणि मुलगा यांच्यात नेहमी भांडणे होत होती. चंद्रकलाचे विवाहबाह्य संबंध असल्याने ती प्रियकर योगेश याच्याबरोबर बंगळुरात राहत होती. तसेच ती लोकेशचे प्रॉपर्टीतील हिस्सा मागत होती. त्याने नकार दिल्याने तिनेच त्याला मारून टाकल्याचा संशय व्यक्त केला. या संशयावरून पोलिसांनी चंद्रकला आणि तिचा प्रियकर योगेश यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे याच घटनेची चौकशी केली असता अखेर चंद्रकलाने गुन्हा कबूल केला. नंतर योगेशनेही गुन्हा कबूल केला. महेश योगेश याचे वडील मोठे गावडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोडी पोलिसांनी लोकेश वय वर्ष 43 यांचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्यांची पत्नी चंद्रकला तिचं वय वर्ष होतं 35, तिचा प्रियकर ज्याचं वय वर्ष होतं 33 आणि सुपारी घेणारे शांताराजू शिवलिंग आणि चंदनकुमार सूर्यकुमार यांना ताब्यात घेतले. या संशयितांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार विषाची बाटली जप्त करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास तिथाली डोडी पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर मित्रांनो, ही अशाच प्रकारच्या क्राईमच्या घटना ऐकण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.